आत्ता लागला मित्रांनो परत एकदा. आणि बघू शकताय साईज आणि दिसायला मासा गेला. तुम्ही केला ते मासाच होते. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि आज आपल्या संग दादा आल्यात एनिथिंग फिशिंगचे. आणि शिवराज बाबांना आज आपण खास भेटायसाठी आपल्याला तेवढ्या लांब आलेले आहेत. आणि पाऊस चालू आहे मित्रांनो आणि एकत्र आम्ही फिशिंग करणार आहे. बघा काय बाईट होते का नाही. तर सगळे दादा आहेत आणि त्यांचे भाऊ आहेत आणि हे भाचा आहे बघा त्यांचा. तर बघूया आज एन्जॉय करावं काय. तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ओके, सगळ्यांनी प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. सकाळपासून पाऊस चालू आहे. आता आपण पावसात शिकार करणार आहोत. मित्रांनो बघू शकता आपण वेट जादा लावला आहे पाण्याला धार असल्यामुळं. आणि 8 नंबरचा चिनो हुक आहे बघा. आणि चारा आपण मित्रांनो 2 प्रकारचा चारा बनवलेला आहे. एक चपाती आहे, चपातीला आपण कट करून घेतलेली आहे. आणि एक दुसरी तांदळाची भाकरी आहे, त्याला पण कट केलेली आहे. आणि ते या पद्धतीने लावायचं. असे घडी मारून घ्यायचं मित्रांनो. आणि यो हुक इकडनं घुसवायचा, असं बसायला पाहिजे. हे मासा खायला आला की डायरेक्ट घेतो ते. त्या हिशोबानं दुसऱ्याला पण लावून घेऊया. तर मिक्स वापरणार आहे मित्रांनो आपण. त्याला तांदळाची भाकरी आणि चपाती पण वापरणार आहे. बघू शकताय आपला सेटअप तयार झाला आहे. तर बघूया कास्टिंग करून. तर बघू शकता आपल्याकडे डायव्हर डिव्हरचा रॉड आहे आणि डायव्हरची मशीन आहे 5000 आणि 150 मीटर लाईन बसत्या. त्याला लाईन लावलेली आहे आपण 28 नंबर. करून लागला मासा. बघूया आता काय आहे. परत एकदा स्ट्राईक चांगली बसली आहे. धार लय हो, धारेवरती जायचं हे करतय. परत आलं आलं कडलं काय आलं काय कडलं. आलं आलं दोरीत ना आले 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 आले. असून दे की घेऊन दे घेऊन. कोशिश आहे. अरे वा, परत एक. अरे वा 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 वा, मस्त आज रस्सा. बघू शकता दुसरी पण कोशिश लागलेली आहे. हा, साईज चांगली आहे. चांगली आहे. दुसरी कोळशी. आता याला पण काढावं पण पटापट. ओय, ओय, ओय. धर धर धर. हो, पकडली. नशीब नशीब आहे, नशीब. टाकत नाही याला. होय. मोठा लागलाय परत. सुटून नको जायला एवढीच इच्छा आहे. अरे इथं गणपतींमुळे ना खूप प्रॉब्लेम आहे. किती आता आहे ना, आलाय हो. हे बघा, दिसला काय गणेश दादा. लागलाय. आहे ना, कुठं ना कुठं तर घुसतोय. हा 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 हा, आम्हाला पण लागला हो हँडलाईन वर गणेश दादा. यो चाललाय, यो चाललाय.
मित्रांनो गणेश दादांबरोबर आलं होतं आणि आम्हाला पण बसला एक गेला सुटून आणि एक आता लागलाय. ठेवूया याला. हाय हाय चांगले दचके देतोय. एवढ्या पावसात एवढ्या धारेत एवढा मोठा लागलाय ते हा जमलंय जमलंय जमलंय. अय चिलापी चिलापी ना दादा किलाप काय म्हणतात किलाप. फॉलो लागला आहे मित्रांनो आमच्या गणेश दादांना. आमचे गणेश दादा बघा रॉड घेऊन आलेत. एवढं सामान घेऊन एवढा पाऊस चालू आहे इकडं आणि गणेश दादांचा रॉड मशीनवर बघा केवढा लागला आहे. गणेश दादांचं बघा हे गणेश दादांनी वेड बघा केवढा लावला मित्रांनो. कारण की नदीला धारे आणि फॉलो बघा. अरे लाल एकदम पिंक आहे घेऊ. पिंक आणि व्हाईट एकदम मस्त चांगले. अर्धा किलोची साईज. गणेश दादा काय लावलं होतं चपाती पीठ तांदळाची भाकरी लावलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला जो बैठ झालेला आहे. मित्रांनो गणेश दादा फुल फॉर्म मध्ये 3 हुक लावून आले ते 8 नंबरचे. एकदम मस्त सेटअप आहे एकदम. आणि त्या सेटअपवर बघा काढा गणेश दादा. दादा आता मस्त काढायला लागले. हा निघलाय जमलाय. द्या 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 बाबा. बघा साईज मस्त साईज आहे मित्रांनो. साईजवरनं तुम्ही बघू शकता कसलं आहे. आणि पिंक कलर तुम्ही ऑब्झर्व केला काय दादांना. खतरनाक आता. आणि तोंडाकडनं पकडायला मित्रांनो सोपं पडतं हे आपल्याला. नाही तर मासा धडपडतोय. या पद्धतीनं पकडला तर मासा धडपडत नाही. बघू शकता साईज आणि पूर्ण शांत झालेला. बघा अजून काय बाईट होते काय. हाय हाय चांगले दचके देतोय. एवढ्या पावसात एवढ्या धारेत एवढा मोठा लागलाय ते हा जमलंय जमलंय जमलंय. अय चिलापी चिलापी ना दादा किलाप काय म्हणतात किलाप. फॉलो लागला आहे मित्रांनो आमच्या गणेश दादांना. आमचे गणेश दादा बघा रॉड घेऊन आलेत. एवढं सामान घेऊन एवढा पाऊस चालू आहे इकडं आणि गणेश दादांचा रॉड मशीनवर बघा केवढा लागला आहे. गणेश दादांचं बघा हे गणेश दादांनी वेड बघा केवढा लावला मित्रांनो. कारण की नदीला धारे आणि फॉलो बघा. अरे लाल एकदम पिंक आहे घेऊ. पिंक आणि व्हाईट एकदम मस्त चांगले. अर्धा किलोची साईज. गणेश दादा काय लावलं होतं चपाती पीठ तांदळाची भाकरी लावलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला जो बैठ झालेला आहे. मित्रांनो गणेश दादा फुल फॉर्म मध्ये 3 हुक लावून आले ते 8 नंबरचे. एकदम मस्त सेटअप आहे एकदम. आणि त्या सेटअपवर बघा काढा गणेश दादा. दादा आता मस्त काढायला लागले. हा निघलाय जमलाय. द्या 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 बाबा. बघा साईज मस्त साईज आहे मित्रांनो. साईजवरनं तुम्ही बघू शकता कसलं आहे. आणि पिंक कलर तुम्ही ऑब्झर्व केला काय दादांना. खतरनाक आता. आणि तोंडाकडनं पकडायला मित्रांनो सोपं पडतं हे आपल्याला. नाही तर मासा धडपडतोय. या पद्धतीनं पकडला तर मासा धडपडत नाही. बघू शकता साईज आणि पूर्ण शांत झालेला. बघा अजून काय बाईट होते काय. तर मित्रांनो आता आपण बंद करणार आहे. पाऊस पण खूप वाढला आहे आणि बघू शकता मी सगळीकडं भयानक पाऊस चालू आहे. सकाळपासून पाऊस चालू आहे आणि या पावसात आज आपण फिशिंग केलं आणि आज आपल्यासंग दादा आलते. मित्रांनो व्हिडिओ खूप इझिली बनतो पण प्रॉब्लेम काय आहे एवढ्या पावसामध्ये अचानक पाऊस चालू झाला आहे माहीत नव्हतं. त्यामध्ये मासे पकडलेत आपण काही पण प्रयत्न करून गणेश दादांच्या बेटवर. तर गणेश दादा दाखवा तुम्ही एकदा. बघू शकता मित्रांनो चांगल्या साईजचे कार खूप म्हणजे आपल्याला कार फिशेस लागलेत. आणि गणेश दादा काय बनवणार आहे. रस्सा फ्राय आता चिलापीचं तर फ्राय करायचं आहे आणि याचा आहे ते आपण रस्सा करणार. तर मित्रांनो पाहिलंय एवढ्या पावसामध्ये पण एवढं गणेश दादा कष्ट घेत आहेत.
एक व्हिडिओ बनवायला मित्रांनो मी कमीत कमी येणं तुम्हाला सांगतो 5 ते 6 वेळा यावं लागतं, तेव्हा एकदा मासा लागतो. आणि तेव्हा एवढं प्रयत्न करून ह्यांना मासे लागलेत. तर मित्रांनो गणेश दादांच्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो प्लीज कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गणेश दादांना आपल्या सपोर्ट करा.